हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सध्या आपला महत्त्वाचा विषय चाललेला आहे तो म्हणजे आपल्याच ठिकाणी असणारा स्वानंद. आपलाच आनंद म्हणजे आपलाच स्वानंद म्हणजे आपल्याच ठिकाणी असणारा आपलाच आनंद हा आपण चाखायचा कसा, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आज आपल्या पुढे आहे की हा आनंद आपण चाखायचा कसा. आणि त्याच्यावर आपण आतापर्यंत पुष्कळ विचार विनिमय केला, चिंतन केलं आणि आता आपण या विषयावर आलेलो आहोत की आनंद हा ज्ञानेंद्रियांना आकलता येत नाही. हे आपण मागल्या खेपेला सांगितलं की आपल्या ठिकाणी जो स्वानंद आहे त्याला ज्ञानेंद्रियाकडून आकलता येत नाही. मग हा आनंद आपण चाखायचा कसा आणि हा आनंद आपण दुसऱ्यांना द्यायचा कसा. कारण आनंद वाटता वाटता आनंद लुटायचं हा आपला सिद्धांत आहे. आणि हे करायचं कसं तर मी मागल्या खेपेला सांगितलं की इलेक्ट्रिसिटी जी ज्ञानेंद्रियांना आकलता येत नाही परंतु ती वायरमधून तिचा सप्लाय करता येतो, पुरवठा करता येतो इतरांना. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी असणारा जो स्वानंद तो इतरांना आपल्याला जर सप्लाय करायचा असेल, पुरवठा करायचा असेल तर त्यालासुद्धा वायर लागते. आणि ती वायर म्हणजे शुभचिंतन करणे, शुभ इच्छा करणे, शुभ बोलणे आणि शुभ करणे ही ती वायर आहे. या वायरमधून आपण स्वानंदाचा पुरवठा इतरांना करू शकतो आणि इतरांना आनंदाचा पुरवठा करता करता तोच आनंद आपल्याकडे बुमरँग घेऊन परत येतो आणि म्हणून आपल्याला तो आनंद लुटता येतो. हा सगळा प्रकार निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालतो. क्रिया तशी प्रतिक्रिया, ॲक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड ऑपोजिट, हा जो निसर्गाचा जो नियम आहे ह्या निसर्ग नियमाप्रमाणे हा सगळा प्रकार चालतो. आणि म्हणून शुभचिंतन करणं हा पहिला मुद्दा महत्त्वाचा तो आपण घेतलेला आहे की आपण जे चिंतन करतो संसारामध्ये ते बहुतेक चिंता या स्वरूपात असतं. बहुतेक आपण चिंता जास्त करतो. चिंतन भूतकाळाचं जे करतो तेही चिंता स्वरूप असतं आणि भविष्यकाळाची चिंता आपण जी करतो ती तर काय चिंताच असते. आणि अशा तऱ्हेने भविष्यकाळाची चिंता आणि भूतकाळाचं अनिष्ट गोष्टींचं चिंतन असं आपलं जीवन चाललेलं असतं. आणि या कात्रीत म्हणजे भविष्याची चिंता आणि भूतकाळात होऊन गेलेल्या अनिष्ट गोष्टींचं चिंतन असं चिंता आणि चिंतन याच्या कात्रीत आपलं जीवन कातरलं जात आहे. आणि म्हणून सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असा अनुभव बहुतेक लोकांना प्राप्त होतो. आणि म्हणून हे जे चिंतन आहे, चिंता हे सुद्धा चिंतन आहे लक्षात ठेवा. त्याला आपण चिंता म्हणतो एवढंच पण ते सुद्धा चिंतनच आहे. भविष्यकाळाची चिंता म्हणजे भविष्यकाळामध्ये काय काय घडेल याचं आपण चिंतन करतो म्हणून ते सुद्धा चिंतनच आहे. आणि हे अनिष्ट चिंतन आहे. आणि हे अनिष्ट चिंतन माणसाच्या जीवनामध्ये सतत चाललेलं असतं. त्यालाही कळत नाही की आपण अनिष्ट चिंतन करतो, हे कळत पण नाही. चिंतन करणाऱ्यालाच कळत नाही की आपण चिंतन करतो. म्हणजे 99.99% लोकांना आपण अनिष्ट चिंतन करतो हेच माहीत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की या अनिष्ट चिंतनाचे दुष्परिणाम जेव्हा त्याच्या वाट्याला येतात, जेव्हा त्याची वाट लागण्याची वेळ येते
त्यावेळेला तो जागा होतो. आणि जागा होतो म्हणजे काय होतो की आपल्याला हे जे अनिष्ट चिंतन, आपल्याला जे अरिष्ट आलेलं आहे, हे दुःख आलेलं आहे, हे दुःख आपल्याला का आलं म्हणून तो जागा होतो. पण अनिष्ट चिंतन केल्यामुळे हे होतं हे त्याला माहीत नाही, हे त्याला ठाऊक नाही की अनिष्ट चिंतन केल्यामुळे हे सगळं अरिष्ट आणि दुःख आपल्या वाट्याला आलेलं आहे, हे त्याला ठाऊक नसतं. आणि त्याचा तो शोध जेव्हा घेतो तेव्हा तो भलत्याच ठिकाणी शोध घेतो. मग तो म्हणेन कोणीतरी करणी केली, कोणीतरी मूठ मारली, कुठे भूतबाधा झाली, कुठे नवसाला नवस केला पण तो फेडला नाही. असे ज्याला बादरायण संबंध असं म्हणतात मराठीमध्ये, की त्याचा काही संबंधच नाही पण कुठेतरी संबंध कसा तरी जोडायचा, ह्याला बादरायण संबंध असं म्हणतात. आणि असा बादरायण संबंध आपण जोडतो आणि आपण त्यामुळे अधिकच बुडत्याचा पाय खोलात, त्याप्रमाणे आपली अवस्था होते. मग जीवनविद्या काय सांगते की तू प्रथम जागा हो. तू अनिष्ट चिंतन करतो आहेस त्या ठिकाणी, तिथे तू पहिला जागा हो की मी अनिष्ट चिंतन करतो म्हणून जीवनामध्ये अनिष्ट घडतं, हे पहिलं तुला कळलं पाहिजे. दुसरे आपल्या याला जबाबदार आहेत हे खरं नाही. कळलं की नाही? त्याच्यामध्ये जर पर्सेंटेजच करायचं असेल तर 90% आपण जबाबदार, 10% इतर, असं फार तर म्हणता येईल. पण 90% म्हणजे काय कमी आहे का? मोठंच प्रमाण आहे. तर आपण जे अनिष्ट चिंतन करतो, या अनिष्ट चिंतनामुळेच आपल्या जीवनामध्ये सगळं अनिष्ट घडत राहतं. हे अनिष्ट करणाऱ्या माणसाला कळत नाही आणि त्याला कोणी सांगतही नाही. म्हणून जीवनविद्या इथे तुम्हाला जागृत करते. इथे तू जागा हो. काय वानुमिया संतांचे उपकार निरंतर मज जागविती असं म्हटलंय की तुम्हाला जाग करण्याचं काम संत करतात. आणि म्हणून जीवनविद्येने इथे तुम्हाला जागं केलं की अनिष्ट चिंतन करायचं पहिलं तू सोडून दे आणि इष्ट चिंतन कर, ईश्वर चिंतन कर. म्हणजे दोन झालं, एक इष्ट चिंतन आणि ईश चिंतन. ईश चिंतन म्हणजे ईश्वराचं चिंतन आणि इष्ट चिंतन म्हणजे शुभचिंतन. प्रथम आपण शुभचिंतनाबद्दल बघूया की शुभचिंतन आपल्याला जे करायचं आहे ते नेमकं काय करायचं आहे. ते शुभचिंतन आपल्याला करायचं म्हणजे जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना अनेक लोकांचं आपल्याला सहकार्य मिळतं, मदत मिळते. आणि हे सहकार्य मदत मिळाल्यामुळे आपलं जीवन बऱ्याचशा प्रमाणामध्ये सुसह्य आणि सुखरूप झालेलं असतं. आणि म्हणून अशा ज्यांनी आपलं जीवन सुखरूप करण्यासाठी मदत केली त्या सर्वांचं मनोभावे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणं म्हणजे शुभचिंतन. तुम्ही म्हणा असं चिंतन कोणी कोणी केलं आहे, आपलं भलं कोणी कोणी केलं आहे किंवा आपल्याला कोणी कोणी सहकार्य केलं आहे, ह्याचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसेल की पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजानेच आपल्यावर अनंत उपकार केलेले असतात. आपण ज्या राष्ट्रामध्ये राहतो त्या राष्ट्राचे आपल्यावर अनंत उपकार असतात, आपल्याला ते ठाऊकच नसतात. आपण आपलं जीवन जगतो म्हणजे काय, ते पाट्या टाकणं म्हणतात ना, तसं एक एक दिवस ढकलायचा, याला आपण जीवन जगणं म्हणतो. विचार करणं नाही, चिंतन करणं नाही, काही नाही, अशी परिस्थिती आज आपली सगळ्यांची झालेली आहे. आणि त्याच्यासाठी आणि महत्त्वाचा मुद्दा काय, पोटासाठी आज इतकी माणसाला धडपड करावी लागते की सकाळी उठून तो जो जातो तो घरी परत येतो तो दमून भागून, आणि त्यामुळे त्याला इकडे तिकडे बघायलाही वेळ मिळत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे आपल्यावर समाजाचे आणि राष्ट्राचे, विश्वाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, हे आपल्या कधी ध्यानात येत नाही. जो परमेश्वर अनंत रूपे अनंत वेशे साकार झालेला आहे, म्हणजे विश्वरूपाने, निसर्ग रूपाने, पर्यावरण रूपाने, अनंत रूपे अनंत वेशे या प्रकाराने आपल्याला या सर्वांचं आपल्याला मदत मिळते, सहकार्य मिळतं, त्यांचे आपल्यावर अनंत उपकार असतात.
आणि ह्याची आपल्याला दाद फिरत पण नसते, आपल्याला हे कळतच नसतं. पण आज तुम्ही जगता ते अनेक लोकांचे तुमच्यावर उपकार झालेले असतात म्हणून हे आपण विसरतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर आपण ज्या घरात राहतो, एवढंच कशाला, आपण ज्या स्टुडिओमध्ये आहोत, हा स्टुडिओ ज्या बिल्डिंगमध्ये आहे, ती बिल्डिंग बांधण्यासाठी किती मजूर त्या ठिकाणी आले, किती लोकांनी त्या ठिकाणी योगदान केलं, परिश्रम केले, तेव्हा ही बिल्डिंग तयार झाली, हा स्टुडिओ तयार झाला आणि आपण आज या ठिकाणी त्याचा लाभ घेतो आहोत. त्याचप्रमाणे आपण बिल्डिंगमध्ये राहतो, मग कोण फ्लॅटमध्ये राहतील, कोण झोपडीत राहतील, कोण बंगल्यात राहतील, कोण राजवाड्यात राहतील. पण ती जागा, ते घर ज्यांनी बांधलं परिश्रम करून, त्यांचं आपल्याला कधी स्मरण असतं का? आपल्याला कधी स्मरण नसतं. शेतकरी घाम गाळून आणि आपल्याला धान्य देतो, निन्या तऱ्हेचं धान्य आपल्याला शेतकरी देतो. ह्या शेतकऱ्याचं आपल्याला कधीतरी स्मरण असतं का? कधी नसतं. डॉक्टर म्हणा, वकील म्हणा, प्राध्यापक म्हणा, शिक्षक म्हणा, आपल्या ऑफिसमध्ये अनेक आपले कलिग्स म्हणा, ह्या सगळ्यांचं आपल्यावर एक ऋण असतं, आपल्यावर उपकार असतात आणि ह्या सर्वांच्यामुळे आपण आपलं जीवन सुखरूपपणे जगत असतो. आणि म्हणून ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतो, ज्या राष्ट्रामध्ये आपण जन्म घेतो, त्या समाजाचे आणि राष्ट्राचे आपण अत्यंत ऋणी असतो. हे ऋण जर प्रत्येकाने लक्षात ठेवलं आणि जीवन जगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्याचं जीवन सुखरूप होईल, पण आज माणसं कृतज्ञ आहेत. माणसं जिकडे आईबाबांकडे कृतज्ञ होतात, तिकडे इतरांबद्दल विचार करण्याचं तरी काय कारण आहे? आज अशी अवस्था आहे की मुलं आईबाबांना वृद्धाश्रमात पाठवतात. परवा आम्ही रेडिओवर एक हे बघितली, काय म्हणतात, नाटिका, कळलं की नाही? परवाच्या दिवशी एक नाटिका आम्ही रेडिओवर बघितली. त्याच्यामध्ये तो मुलगा आणि त्याची बायको त्या वडिलांना कुत्र्यासारखे वागवतात, अक्षरशः कुत्र्यासारखे वागवतात. मला सांगायचा मुद्दा काय की जिकडे आई वडिलांचं ऋण मानायला लोक तयार नाहीत, तिकडे संबंध, समाजाचं, राष्ट्राचं आणि विश्वाचं ऋण कोण मानणार, असा प्रश्न येतो. पण हे का होतं? ह्याचं कारण पुरेशी जाणीव करून दिली जात नाही, हे मला म्हणायचं आहे. मला काय म्हणायचं आहे की आपल्या लहान मुलांना किंवा तरुणांना जर ही आपण जाणीव करून दिली की बाबा तुझ्यावर अनंत लोकांचं ऋण आहे म्हणून तू आज सुखाने जगतो आहेस, हे जर त्याला पुन्हा पुन्हा जर सांगण्यामध्ये आलं आणि त्याच्यावर एक पाठ ठेवला, याच्यामध्ये कशामध्ये, शिक्षणामध्ये जे पाठ ठेवतात की नाही, त्याच्यामध्ये एक पाठ ठेवला तर मुलांना कळेल की आपल्यावर खरोखर ऋण कसं आहे आणि आपण ऋणी कसं असलं पाहिजे. आणि जो मनुष्य देवाचं, माणसांचं, नातेवाईकांचं, आईबापांचं ह्यांचं ऋण जो कृतज्ञतेने स्मरण करतो, मानतो, त्याचं सर्वांगाने भलं होतं. म्हणून डॉक्टर मर्फी या ठिकाणी फार सुंदर सांगतात. ते असं म्हणतात, ए ग्रेटफुल हार्ट इज ऑलवेज क्लोज टू द क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिवर्स, कॉझिंग काउंटलेस ब्लेसिंग्स टू फ्लो टुवर्ड्स इट बाय द लॉ ऑफ रेसिप्रोकल रिलेशनशिप बेस्ड ऑन द कॉस्मिक लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. याचा अर्थ असा की कृतज्ञतेने भरलेलं अंतःकरण हे विश्वामध्ये ज्या क्रिएटिव्ह फोर्सेस आहेत, ज्याला आपण मराठीमध्ये देवता असं म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला अंतरिक्षामधील देवता असं म्हणतो. तर ह्या अंतरिक्षामध्ये असणाऱ्या देवता म्हणजे क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिवर्स,
ह्या आपल्याला अत्यंत अनुकूल होतात. क्रिएटिव्ह फोर्सेस आपल्याला अत्यंत अनुकूल होतात आणि आपलं जीवन जे आहे हे सुखी, यशस्वी आणि समृद्ध करायला या देवता मदत करतात. क्रिएटिव्ह फोर्सेस. म्हणून ए ग्रेटफुल हार्ट इज ऑलवेज क्लोज टू द क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिवर्स, कॉझिंग काउंटलेस ब्लेसिंग्स. काउंटलेस शब्द वापरलेला आहे. काउंटलेस ब्लेसिंग्स टू फ्लो टुवर्ड्स इट बाय द लॉ ऑफ रेसिप्रोकल रिलेशनशिप बेस्ड ऑन द कॉस्मिक लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. तर सांगायचा मुद्दा असा की कृतज्ञतेने भरलेलं अंतःकरण हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून माणसाने सर्वांच्या बाबतीमध्ये कृतज्ञ असलं पाहिजे. ज्याने आपल्याला थोडी जरी मदत केली ना तरीसुद्धा आपल्याला असं वाटलं पाहिजे त्याने आपल्याला केवढी मदत केली. ह्याला कृतज्ञतेचं अन्न म्हणतात. कळलं की नाही? थोडी आपल्याला मदत केली तरीसुद्धा आपल्याला असं वाटलं पाहिजे ह्याने आपल्यासाठी केवढं केलं, एवढं आपल्याला वाटलं पाहिजे. पण उलटं होतंय. माणसाला मोठी जरी मदत केली ना तरीसुद्धा त्याला ती छोटी मदत वाटत नाही. उलट तो म्हणतो मदत केली म्हणून काय झालं असं म्हणणारे लोक आहेत. मी एक उदाहरण देतो. एक माणसाला आणि 500 रुपयाची गरज आहे. कळलं की नाही? एका माणसाला 500 रुपयाची गरज आहे आणि तो एका श्रीमंत माणसाकडे गेला आणि त्याने 500 रुपये मागितले इकडे आणि त्याने ते 500 रुपये त्याला दिले. आता हे 500 रुपये त्यांनी दिले ह्याबद्दल ह्या माणसाने किती कृतज्ञ असलं पाहिजे. पण त्याला विचारलं एका माणसाने, अरे तुला त्या श्रीमंत माणसाने 500 रुपये दिले, खरोखर किती तो मोठा माणूस आहे, किती त्याने तुझ्यावर उपकार केले. कसले उपकार केले? हा त्याच्यावरच ओरडतो. कसले उपकार केले? त्याच्या घरामध्ये पैसा कुजतोय, त्यातले 500 काढून दिले म्हणून काय झालं? आता मला तुम्ही असं सांगा, त्याच्या घरामध्ये पैसे कुजतात का रुजतात? तुला काय करायचं आहे? तुला 500 रुपये मिळाले की नाही? तुझ्या वेळेला, ज्या वेळेला तुला गरज होती त्यावेळेला तुला 500 रुपये मिळाले. तू त्या श्रीमंत माणसांच्या बद्दल मनामध्ये, तुझ्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. सांगायचा मुद्दा असा की कृतज्ञता आणि कृतज्ञतेने भरलेलं अंतःकरण, स्मरण ह्याला जीवनामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून आई, वडील, शिक्षक, सद्गुरू, समाजामधले निर्णय घटक हे सगळे आपल्यासाठी खूप काही करत असतात आणि त्यामुळे आपलं जीवन सुखकर होतं. मी दुसरं एक उदाहरण देऊन तुम्हाला हा विषय समजावून सांगतो. आपण जर काय म्हणतात त्याला कंपॉस पेटी घेतली आणि त्याचं ते इन्स्ट्रुमेंट जर घेतलं तर आपण काय करतो, मध्ये केंद्र ज्याला आपण म्हणतो तिथे एक बाजू ठेवतो आणि दुसरी बाजू आपण त्याचं एक सर्कल काढतो. असं एक सर्कल काढतो. म्हणजे काय तर केंद्र आणि हे जे सर्कल यांचा एकमेकांशी संबंध आहे. संबंध काय की जे सर्कल आहे ना ते सर्कलच्या आतमध्ये सगळे त्याच्या कक्षेत येतं. त्या केंद्राच्या कक्षेत, त्या सर्कलच्या आतमध्ये जेवढं आहे ना ते सगळं येतं. हा त्याचा अर्थ. तसं प्रत्येक माणूस हा केंद्रस्थानी आहे. हा केंद्रस्थानी आहे. आणि ज्याला आपण समाज म्हणतो तो समाज किंवा राष्ट्र हे सर्कलमध्ये आहे. ते समाज किंवा राष्ट्र हे सर्कलमध्ये आहे. आणि म्हणून समाजामध्ये जे घडतं त्याचे परिणाम चांगले किंवा वाईट आपल्यावर होत असतात. आणि आपण जे करतो त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम समाजावर होत असतात. आणि म्हणून समाज आणि व्यक्ती हे एकमेकावर परिणाम करीत परस्परांचं जीवन घडवित असतात किंवा बिघडवित असतात किंवा दोन्ही करीत असतात. हे आपल्या लक्षात येत नाही. मग काही लोक काय म्हणतात, आम्हाला का समाजाशी काय करायचं आहे, आम्ही आमच्या पुढचं पाहतो, असे म्हणणारे बरेच लोक आहेत. बरेच म्हणजे जवळजवळ 95% लोक असं म्हणणारे आहेत. आम्हाला काय करायचं आहे लोकांशी,
आम्ही आपल्या घरामध्ये आहोत, आम्ही कोणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, आम्ही कोणाच्या भानगडीत पडत नाही, आम्ही कोणाला त्रास देत नाही, आम्ही आमच्या ठिकाणी ठीक. पण हे खरं नाही. तू समाजामध्ये राहतो आहेस आणि समाजाचं तुझ्यावर ऋण आहे. हे ऋण तू फेडलं पाहिजे. हे समाजाचे तुझ्यावर जे उपकार आहेत ते तू फेडले पाहिजेस. हे फेडायचे कसे हा प्रश्न वेगळा, पण ते तू फेडले पाहिजे, ऋण फेडलं पाहिजे. नाहीतर तू परमेश्वराच्या दरबारात चोर ठरणार. नाहीतर तू परमेश्वराच्या दरबारात चोर ठरणार जर तू समाजाचं ऋण फेडलं नाही तर. म्हणून हे समाजाचं ऋण फेडलं पाहिजे. का तर समाज हे तुझं सर्कल आहे. समाज हे तुझं सर्कल आहे आणि समाजामधले सगळे लोक तुझ्या कक्षेत येतात. आता गंमत अशी आहे की हाच मुद्दा आता दुसऱ्या अँगलने बघायचा की मी जेव्हा केंद्रस्थानी आहे तेव्हा समाज माझ्या वर्तुळात आहे. आता दुसरा माणूस जेव्हा केंद्रस्थानी असतो तेव्हा त्या वर्तुळामध्ये मी येतो, म्हणजे समाजामध्ये मी येतो. तिसरा माणूस ज्या वेळेला आपण विचार करतो तेव्हा तो केंद्रस्थानी असतो, तेव्हा हे बाकीचे सगळे वर्तुळामध्ये येतात, म्हणजे त्याच्या कक्षेत येतात. म्हणजे याचा अर्थ असा की जगामध्ये प्रत्येक व्यक्ती ही एका वेळेला केंद्रस्थानी असते आणि बाकीचे लोक समाजरूपी वर्तुळात असतात. तर हाच माणूस दुसऱ्यांच्या अपेक्षेमध्ये तो समाजाच्या वर्तुळामध्ये येतो आणि दुसरी माणसं केंद्रस्थानी असतात. ही गोष्ट एकदा लक्षामध्ये आली की माणूस सगळे मिळून एक समाज तयार होतो आणि प्रत्येक व्यक्ती केंद्रस्थानी असते आणि तिचे परिणाम समाजावर आणि समाजामध्ये जे घडतात त्याचे परिणाम व्यक्तीवर, असं जीवन आपलं घडत असतं. म्हणून मला काय करायचं आहे, इतरांशी मला काही कर्तव्य नाही, काय घडत असेल तर आम्हाला परवा नाही, मी माझं फक्त काय ते पाहीन, ही जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती ही समाजधारणेला पोषक नाही आणि ह्याच्यातून कोणाचंही भलं होत नाही. आणि म्हणून एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ, असं तुकाराम महाराज म्हणतात. ते सार्थ आणि यथार्थ आहे. म्हणून आपल्या ठिकाणी कोऑपरेशनची जी संकल्पना आहे, सहकार ही जी कल्पना आहे, संकल्पना ही फार चांगली आहे की सहकार ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ हीच संकल्पना आहे. आणि म्हणून ती अध्यात्माला धरून आहे, परमार्थाला धरून आहे, देव धर्माला धरून आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सगळ्यांबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. कृतज्ञतेने आपलं अंतःकरण ओलं झालं पाहिजे. आणि तुम्हाला काही जरी करता आलं नाही कोणासाठी, तरी कमीत कमी इतरांना उपद्रव न देणं, इतरांना त्रास न देणं, इतरांना दुःख न देणं आणि शक्य असेल तेवढी इतरांना सहकार्य करणं, एवढं तरी माणूस करू शकतो. हे जर आपण पाहिलं तर जीवन कसं जगायचं हे आपल्या ध्यानामध्ये येईल. म्हणून चिंतन करताना शुभचिंतन म्हणजे आपल्या मनामध्ये नेहमी कृतज्ञतेने सर्वांबद्दल आपल्या ठिकाणी कृतज्ञतेची भावना असली पाहिजे. म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळी मंडळी आपल्या सर्वांचं ऋण आपल्यावर आहे आणि म्हणून हे ऋण फेडण्यासाठी आपल्याला जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे आपण केले पाहिजे. म्हणून शुभचिंतन करत असताना सर्वांचं ज्याने ज्याने आपल्याला हे केलं त्यांचे आपण उपकार मानणं, स्मरण करणं. थिंक ऑफ ऑल यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर अँड थँक गॉड फॉर ऑल युअर बुन्स अँड माउंटेन्स, असं मी मागल्या खेपेला सांगितलं होतं. म्हणून ह्या सगळ्यांचं कृतज्ञतेने स्मरण करणं. आणि आता दुसरं कुठलं, ईशस्मरण. ईशस्मरण आणि इष्टस्मरण. इष्टस्मरण म्हणजे शुभचिंतन आणि ईशस्मरण म्हणजे ईश्वर चिंतन. मग ईश्वर चिंतन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं शुभचिंतन महत्त्वाचं आहे तसं ईशचिंतन महत्त्वाचं आहे. दोन्ही पाहिजे. आपण असं म्हणता कामा नये की मी नुसतं शुभचिंतन केलं म्हणजे भागेल, नाही, शुभचिंतन तर केलंच पाहिजे.
मग त्याच्या जोडीला ईशचिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून हे जे ईशचिंतन आहे, हे ईशचिंतन म्हणजे काय, त्या ईश म्हणजे काय आणि त्याचं चिंतन करायचं म्हणजे काय करायचं, हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित रीतीने पाहायला पाहिजे. कारण आज लोक काय ईश्वरच मानत नाही, मग चिंतन काय करणार. आज लोकांची अशी अवस्था आहे की ते ईश्वरच मानत नाही. आता ईश्वरच जे मानत नाही ते ईश्वराचं चिंतन काय करणार. आणि म्हणून ईश्वराचं चिंतन करणं हा जो एक भाग आहे तो आपण पाहायला पाहिजे. आता ईश्वर चिंतन म्हणजे अगोदर मुळात ईश्वर म्हणजे काय हे थोडक्यात, आणि मग चिंतन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू. हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि तो समजावून घेण्याचा प्रयत्न केला. हा एकदा ऐकून समजणार नाही, हे पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे. हा विषय असा आहे की तुम्ही जितकं अधिक ऐकाल ना तितकं तुम्हाला अधिक समजेल. जितकं तुम्ही अधिक ऐकाल तितकं तुम्हाला अधिक समजेल. म्हणून सतत तुम्ही हे ऐकत राहिलं पाहिजे, वाचत राहिलं पाहिजे, चिंतन करत राहिलं पाहिजे. म्हणजे हा विषय तुम्हाला उत्तम रीतीने समजेल आणि मग त्याच्यामध्ये जीवनाचं जे रहस्य दडलेलं आहे ते आपल्याला उमगेल. की जीवन जगणं ही एक कला आहे हे आपल्याला ज्ञात नाही. आपल्याला असं वाटतं जीवन जगणं म्हणजे काय, कसं तरी जीवन जगलं की झालं. तसं नाही. जीवन जगणं ही एक कला आहे आणि ही कला जर आपल्याला हस्तगत करायचं असेल तर हे ईशचिंतन आणि इष्टचिंतन हे दोन्ही आपल्याला साधता आलं पाहिजे. आपला जो स्वानंद आहे हा स्वानंद शुभचिंतनाच्या द्वारे म्हणजे शुभचिंतनाच्या वायरमधून आपल्याला जगाला द्यायचे आहे आणि जगाकडून आपल्याकडे तो परत येणारा आनंद आपल्याला लुटायचे आहे. हा विषय आहे. म्हणून मागाशी म्हणजे मागल्या प्रवचनात मध्ये मी सांगितलं की चिंतन म्हटल्यानंतर शुभचिंतन आणि ईश्वरचिंतन, ईशचिंतन आणि इष्टचिंतन असं मी सांगितलं. त्यापैकी शुभचिंतन म्हणजे आपण म्हणजे ज्याला आपण इष्टचिंतन म्हणतो ते मी मागल्या प्रवचनामध्ये सगळं सांगितलं. आता आपण ईशचिंतनाबद्दल बघणार आहोत. हा ईशचिंतन म्हणजे ईश्वर चिंतन. पण मुळात ईश्वर कोणाला म्हणायचं, ईश्वर म्हणजे काय, त्याचं चिंतन करायचं म्हणजे काय करायचं, असे अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. सर्वांचाच काही आपल्याला इथे उहापोह करता येणार नाही. पण मुख्य मुद्दा लक्षात घ्यायचा म्हणजे असा की ईश्वर चिंतन करायचं याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये एके ठिकाणी सांगितलं आहे. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथूनही चराचर त्यासी भजे. म्हणजे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात कोणाचं भजन कर की जेथून चर आणि अचर उदयाला आले, आकाराला आले, साकार झाले, जन्माला आले त्याचं तू भजन कर. आता भजन करणं, भजे म्हणजे भजन करणं, भजन करणं म्हणजे टाळ घेऊन भजन करणं हा जो अर्थ लोक करतात तो संतांना अभिप्रेत नाही. तर भजन करणं याचा अर्थ असा चिंतन करणं, स्मरण करणं. स्मरण करणं, चिंतन करणं ह्याला संतांनी भजन असं म्हटलेलं आहे. हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जिथूनही चराचर त्यासी भजे, जेथून चर आणि अचर आकाराला आले, जन्माला आले, साकार झाले त्याचं तू भजन कर. आता त्याचं कसं भजन करणार, कारण तो तर दिसत नाही डोळ्याला, तो जर डोळ्याला दिसत नाही, मग डोळ्याला जर दिसत नाही तर त्याचं भजन करणार कसं. त्याच्याबद्दलही संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे. संत काय सांगतात, जो ईश्वर तुला डोळ्याला दिसत नाही तो विश्वरूपाने साकार झालेला आहे. जो ईश्वर तुझ्या डोळ्याने दिसत नाही तो विश्वरूपाने साकार झालेला आहे. हे जर तुझ्या ध्यानामध्ये आलं तर चिंतन कोणाचं करायचं, स्मरण कोणाचं करायचं हे तुझ्या लक्षात येईल. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात बघा, हे विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे आता इथे काय सांगितलं आहे की चर आणि अचर हे आपणच झालेलो आहोत. आपण म्हणजे आपल्या ठिकाणी असणारं आत्मतत्व म्हणजे आपण, म्हणजे चैतन्य शक्ती म्हणजे आपण. म्हणून आपणच हे सगळं झालेलो आहोत. चर आणि अचर हे तू स्मरणात ठेव.
हे तू विसरू नकोस, की चर आणि अचर हे आपणच झालेलो आहोत, हे तू विसरू नकोस. किती स्पष्ट शब्द सांगितलेला आहे. हे जर तुझ्या लक्षात येईल तर हे विश्वाचे माझे घर, हे विश्व म्हणजेच आपलं घर आहे. आपण आपलं घर म्हणजे एक लहानसं करून ठेवलेलं आहे, संकुचित, तो भाग वेगळा आहे. कारण घरात घरकुलं केले म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एके ठिकाणी की एक मुलाने बापापासून वेगळं बिराड केलं. कुठे? घरातच बापापासून वेगळं बिराड, म्हणजे बापाचं बिराड वेगळं, ह्याचं वेगळं, घरात घरकुलं केले. तसं आपण प्रत्येक व्यक्तीने आपल्यापुरतंच बिराड केलं. लहानसं आपलं जे खोपटं घर म्हणा, बंगला म्हणा, ते खोपटंच. एवढ्या विश्वाच्या मानाने बंगला कसला घेऊन बसलाय, खोपटं नाही. ते आपण ज्या खोपट्यात राहतो तेवढ्यापुरतं आपलं विश्व आपलं मर्यादित करून ठेवलेलं आहे. आपण इतके आपण संकुचित झालो. आणि वास्तव आपण आहोत कसे? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे चर आणि अचर आपणच झालेलो आहोत हे आपण विसरलो. आणि आपण एक लहानसं खोपटं, ते आपलं विश्व आज झालेलं आहे. किती सुंदर आहे बघा. ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी सांगितलं आहे, माझे या विस्तारलेपणाचे नावे, हे जगची नोहे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही, की बीजची झाले तरु अथवा भांगाराचे अलंकार, तैसा मध्ये एकाचा विस्तार ते हे जग. जग म्हणजे माझा विस्तार आहे. जगामध्ये जे जे काही तुला दिसतंय ना, तो माझा विस्तार आहे. जसं बीजची झाले तरु, की एका बीचं वृक्ष तयार झाला. आता त्या बीचा वृक्ष म्हणजे बीचा विस्तार. आता बीचा विस्तार कसा आहे? अंकुर रूपाने विस्तार. बुंदा म्हणजे आंब्याचं झाड घेतलं तर कोय म्हणजे बी म्हणजे कोय, ती कोय जर उगवली म्हणजे अंकुर झाला, म्हणजे अंकुर रूपाने विस्तार झाला. बुंदा त्या रूपाने विस्तार झाला. मग त्याला फांद्या आल्या, फांद्या रूपाने विस्तार झाला. त्याला पानं आली, पानं रूपाने विस्तार झाला. मोर आला, मोर रूपाने विस्तार झाला. आणि मग आंब्याची फळं आली, आंब्याची फळं किती? 4000 विस्तार झाला. आणि पुन्हा त्या 4000 आंब्यामध्ये 4000 कोळी. केवढा विस्तार झाला एका बीचा केवढा विस्तार झाला. हा विस्तार जर आपण पाहिला तर आत्मतत्व ज्याला आपण म्हणतो, म्हणजे चैतन्य शक्ती, तिचा विस्तार किती होऊ शकतो ह्याची तुम्हाला कल्पना येईल. मग एका कोळीचा, एका बीचा जर एवढा प्रचंड वृक्ष तयार होतो आणि विस्तार, मग आत्मशक्ती, चैतन्य शक्ती, ईश शक्ती, ईश्वर शक्ती हिचं प्रगटीकरण किंवा विस्तार किती होऊ शकतो? इन्फिनिट, अमर्याद एवढा तिचा विस्तार होऊ शकतो. तर सांगायचा मुद्दा असा की आज आपण जर बारकाईने जर पाहिलं तर जो परमेश्वर डोळ्याला दिसत नाही त्यानेच सर्वांना डोळ्यांना दिसावं अशी व्यवस्था केली. आणि ती व्यवस्था म्हणजे विश्वरूपाने. म्हणून विश्वात जी निर्मिती झालेली आहे परमेश्वराकडून, ती निर्मिती सगळी जर आपण बारकाईने पाहिली तर प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असं तुम्हाला दिसेल. आम्ही बघत नाही, आपण परमेश्वराला बघत नाही, हा भाग आपला चुकीचा भाग आहे, तो भाग वेगळा. पण परमेश्वर विश्वरूपाने जो प्रगट झालेला आहे तो आपण जर पाहायला शिकलात तर तुम्हाला असं दिसून येईल की विश्वरूपाने हा विस्तारित झालेला आहे. कोण? परमेश्वर स्वतः. जो डोळ्याला दिसत नाही तो डोळ्याला दिसू लागला. जो कानाने ऐकू येऊ शकत नव्हता तो आता ऐकू यायला लागला. आणि अशा तऱ्हेने तो आपल्या सर्व इंद्रियांना दिसेल, अनुभवता येईल, अशा तऱ्हेने तो विश्वरूपाने प्रगट झाला. म्हणून विश्वात परमेश्वराला पाहायला शिकणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओळीमध्ये फार सुंदर सांगितले. ते असं म्हणतात, हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. किती स्पष्ट शब्द सांगितले आहे. हे समस्त म्हटलेलं आहे. हे विश्वरूपामध्ये जे समस्त आहे ना, हे समस्त ही श्री वासुदेव. वासुदेव म्हणजे वासुदेवाचं त्याच्यामध्ये वास्तव्य आहे.
ईश्वराचं त्याच्यामध्ये वास आहे, वास्तव्य आहे. आणि कशामध्ये समस्तही श्री वासुदेव. ऐसा प्रतिती रसाचा होतला भाव, तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोच. त्याला भक्त म्हणतात आणि तो ज्ञानियांचा राजा असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा किती स्पष्ट शब्द सांगितलं आहे की हे समस्तही श्री वासुदेव, की जी निर्मिती झालेली आहे विश्वरूपाने, अनंत कोटी ब्रह्मांड रूपाने, त्या ठिकाणी परमेश्वराचा विस्तार झालेला आहे. परमेश्वर त्या रूपाने प्रगट झालेला आहे. आणि म्हणून परमेश्वराला तिथे पहा, जे दिसत नाही त्याला पाहण्याचा प्रयत्न करायचं आणि जे दिसतं ते नाकारायचं, असा हल्ली परमार्थ झालेला आहे. आज परमार्थ म्हणतात ना, तो असा झालेला आहे. परमार्थ करणारे लोक काय करतात, डोळे मिटून ध्यान करतात. अरे डोळे मिटून ध्यान करण्याच्या ऐवजी डोळे उघडून तू पाहा ना परमेश्वराला विश्वरूपात. ते तुला सोपं आहे. डोळे मिटून ध्यान करणं कठीण आहे. ते योग्यानं सुद्धा जमत नाही. योग्यानं सुद्धा जमत नाही, कारण ते ध्यान करण्यासाठी जे क्वालिफिकेशन लागतं ते तुझ्याजवळ नाही. तू सगळ्यांनी चिखलामध्ये जसा बुडालेला असतो माणूस, तसा गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे, असं अर्जुन म्हणतो. की आपण संसारामध्ये इतके गुंतलेलो आहोत की परमेश्वराचं स्मरण करणं, चिंतन करणं, ध्यान करणं हे सामान्य माणसाला शक्य होत नाही. ते कठीण जातं. आणि म्हणून संतांनी दुसरा पर्याय सांगितला. जो डोळ्याला दिसत नाही ना, तो अत्यंत सूक्ष्म आहे ना, मग तू सध्या त्याला बघू नकोस. डोळ्याला दिसतं त्याला बघ. आणि मग त्याला बघताना कसं बघायचं ते जीवनविद्येने शिकवलं. जीवनविद्येने काय संतांनी सांगितलं, काय सर्व ठिकाणी परमेश्वर भरलेला आहे वगैरे सांगितलं, पण तो पाहायचा कसा हे काही सांगितलं नाही. जीवनविद्येने हे सांगितलं की त्याला पाहायचा कसा. त्याला पाहायचा सिस्टिमॅटाइज ऑर्डर. त्याला पाहायचा कसा, सिस्टिमॅटाइज ऑर्डर या स्वरूपात तुम्ही त्याला पाहू शकता. आणि सिस्टिमॅटाइज ऑर्डर म्हणजे काय, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे सिस्टिमॅटाइज ऑर्डर. आणि या स्वरूपामध्ये परमेश्वर तुम्ही सर्व ठिकाणी पाहू शकता आणि पाहता येतो. आणि म्हणून जर बारकाईने तुम्ही बघितलं तर विश्वामध्ये तुम्ही जे जे तुम्ही जिकडे जिकडे तुमची नजर जाईल ते सर्व उपयुक्त आहे असं तुम्हाला कळेल. आज आपण इतकी झाडं म्हणतो, निन्या प्रकारची झाडं आहेत, ती सुद्धा इन्फिनिट आहेत. आपल्याला पटत नाही किती झाडं आहेत म्हणून आणि किती प्रकारची आहेत. तर ही एवढी अनंत प्रकारची झाडं आणि अनंत प्रकारची ही जी वृक्ष आहेत, वनस्पती आहेत, ते प्रत्येक उपयुक्त आहे. ते प्रत्येक झाड प्रत्येक हे उपयुक्त आहे. आपल्याला ते ज्ञान नाही हा भाग वेगळा, पण ते उपयुक्त आहे ही वस्तुस्थिती आहे. जगामध्ये प्रत्येक माणूस हा उपयुक्त आहे, लक्षात ठेवायचं. कारण तो सिस्टिमॅटाइज ऑर्डर आहे, नैसर्गिक पद्धतची व्यवस्था माणसाच्या ठिकाणी आहे की नाही बघा. माणसाच्या ठिकाणी नैसर्गिक पद्धतची व्यवस्था आहे की नाही ती बघा. ती जर बघितली तर प्रत्येक माणूस म्हणजे परमेश्वराचं प्रत्यक्ष आणि रूपच आहे ते, हे तुमच्या ध्यानात येईल. म्हणून नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था या स्वरूपात माणसाकडे पहा. प्रत्येक माणूस ही ती व्यवस्था आहे. प्रत्येकाला 2 डोळे आहेत, प्रत्येकाला कान आहेत, प्रत्येकाला नाक आहे, प्रत्येकाला तोंड आहे, हात आहेत, पाय आहेत. म्हणजे माणूस म्हटला ना की तो सर्व माणसं सारखी. मग तो चीनमधला माणूस असू दे, रशियातला असू दे, तर अमेरिकेतला असू दे, नाही तर भारतातला असू दे, माणूस म्हटला की सर्व ठिकाणी सारखा. ह्याला सिस्टिमॅटाइज ऑर्डर म्हणतात. कळलं की नाही. सर्व ठिकाणी माणूस म्हटला की तो सारखा. कावळा म्हटला की तो सारखा. कुठलाही कावळा तुम्ही घ्या तो सारखा. कबूतर घ्या सारखं, पोपट घ्या सारखं. ही जी सिस्टिमॅटाइज ऑर्डर आहे, म्हणून प्रत्येक प्राणी, प्रत्येक पक्षी, प्रत्येक जलचर, प्रत्येक वनस्पती, प्रत्येक झाड, इतकंच नव्हे तर दऱ्या, डोंगर, नद्या, विहिरी, समुद्र, हे सगळं जे आहे ना, सूर्य, चंद्र, तारे, हे सगळे जे आहे ना हे विश्वामध्ये येतात. आणि ही सगळी विश्वनिर्मिती जी आहे ती प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणी सिस्टिमॅटाइज ऑर्डर आहे, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था
या रूपाने ते सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी. आता सध्या पावसाचे दिवस आहेत. पाऊस येत नाही म्हटल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाचं पाणीच पळालं. पावसाचं पाणी नाही म्हटल्याबरोबर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं आणि सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. का तर पावसाचं पाणी आपल्याला मिळत नाही म्हणून. बघा ही नैसर्गिक पद्धतीची व्यवस्था कशी आहे बघा. आणि म्हणून पाऊस आपल्याला मिळतो, पावसाचं पाणी आपल्याला मिळतं. ते कोणाकडून मिळतं? ढगाकडून मिळतो. ढग कोणामुळे होतात? सूर्यामुळे होतात. सूर्य कोणामुळे करतो? समुद्रामुळे. काय व्यवस्था आहे बघा. म्हणजे सगळी व्यवस्था जर तुम्ही बघितली तर आपल्याला असं दिसेल की हे सगळं पाणी पुन्हा आकाशातून जे पडतं ना ते डोंगरावर पडतं. मग त्याच्यामध्ये नद्या होतात, झरे होतात आणि ते अशा तऱ्हेने सगळ्यांना आपल्याला पाणी पुरवतात आणि शेवटी ते समुद्रात जाऊन मिळतं. आणि अशा तऱ्हेने जर आपण पाहिलं तर ही काय व्यवस्था सुंदर आहे. समुद्राकडून पाण्याची निर्मिती आणि पुन्हा त्या डोंगरावरून परत वाहत पुन्हा समुद्राकडे. काय व्यवस्था आहे बघा. ही सगळी व्यवस्था आपण बघतच नाही. आपण निसर्ग म्हणतो आणि सोडून देतो. अरे बाबा, निसर्ग नव्हे, प्रत्यक्ष ईश्वर निसर्ग रूपाने तुझ्या समोर उभा आहे. तुझ्या समोर तो उभा आहे निसर्ग रूपाने. तू त्याला डोळे भरून बघ. पण आम्ही त्याला डोळे भरून बघतच नाही. म्हणून समुद्र म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये हा एक मोठा भाग आहे की हिंदू धर्मामध्ये ही जी कन्सेप्ट आहे सर्व ठिकाणी परमेश्वर भरलेला, ती इतर धर्मात नाही. ती इतर धर्मात ही कॉन्सेप्ट नाही आहे, संकल्पना नाही आहे की जी हिंदू धर्मामध्ये आहे. की हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे की सर्व ठिकाणी परमेश्वर भरलेला आहे. पण तो कसा भरलेला आहे हे मात्र व्यवस्थित सांगितलं न गेल्यामुळे घोटाळा झाला आणि तो सिद्धांत फक्त पुस्तकात राहिला. त्याच्याकडे कोणी डोंकुरे मग ते फक्त बोलण्याचा तो भाग राहिला. पण जीवनविद्येने हा परमेश्वर सर्व ठिकाणी कसा भरलेला आहे हे व्यवस्थित सांगितलं की पद्धतशीर व्यवस्था, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था या स्वरूपामध्ये हा ईश्वर परमेश्वर विश्वरूपाने प्रगट आहे. आणि आपण त्याला मग निसर्ग म्हणतो. पण हा जो निसर्ग जो आहे हा निसर्ग म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर आहे हे आपण विसरता कामा नये. हे सांगतो मी कशासाठी की संतांनी आपल्याला ह्याबद्दल जागृत केलेलं आहे. पण ते ज्या तऱ्हेने सांगायला पाहिजे होतं ते सांगितलं न गेल्यामुळे आपण परमेश्वर या विषयाबद्दल गोंधळात पडलो. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे, जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा. जेथे देखे, बघा शब्द बघा, जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा. म्हणजे त्रिभुवन हे विठ्ठला तू त्याच्यामध्ये संचरलेला आहे. पण तुझीच पावले म्हटल्यानंतर आम्हाला पंढरपूरचा विठोबा आणि त्याची पावलं सर्व ठिकाणी आहे का असं आम्ही पाहू लागलो. हा घोटाळा झाला. अशा तऱ्हेने ती पावलं नाही आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ही पावलं जी आहेत ती नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था या रूपाने ती पावलं आहेत. आणि म्हणून त्या रूपाने तुम्ही ज्यावेळेला विश्वामध्ये पाहता तर तुम्ही कुठेही नजर टाका तुम्हाला आणि त्या ठिकाणी नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे सिस्टिमटाईज ऑर्डर पाहायला मिळेल. नॅचरल सिस्टिमटाईज ऑर्डर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि ही सिस्टिमटाईज ऑर्डर आपण एकदा पाहायला शिकलो ना की आपल्या चिंतनाला सुरुवात होते. मग आपल्याला काही जरी दिसलं ना पहिला आपल्याला परमेश्वर स्मरणात येतो. कावळ्याकडे पाहिलं, आता लोक कावळ्याकडे बघतात, आपण सर्व मंडळी कावळ्याकडे बघतो. पण कावळा म्हटल्यानंतर आपण म्हणतो हट फुट फुट फुट, कावळ्याला आपण हाकलून लावतो. फक्त श्राद्धाच्या दिवशी त्याची आठवण होते. कळलं की नाही? श्राद्धाचा दिवस असतो ना त्या दिवशी ते ताट वाढून ठेवतात आणि मग ते पान कुठेतरी गच्चीमध्ये कुठेतरी बाहेर नेऊन ठेवतात. आणि कावळा जर आला नाही काव काव करून त्याला हाक मारतात. कळलं की नाही? म्हणजे कावळ्याची खरी आठवण कधी होते? श्राद्धाच्या दिवशी आणि 13व्या दिवशी. तर सांगायचा मुद्दा असा की हा जो कावळा आहे
हा कावळ्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी पाहिजे. कावळा हा सिस्टीमॅटाइज ऑर्डर आहे. बघा तुम्ही, कावळ्याच्या ठिकाणी सिस्टीमॅटाइज ऑर्डर आहे, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. कावळ्याच्या ठिकाणी आहे की नाही बघा. कावळ्याचा रंग बघा, कावळ्याची चोच बघा, कावळ्याचे डोळे बघा, तो पाण्याचा त्याचा प्रकार बघा, तो पाहतो कसा ते बघा. असं बघेल म्हणजे प्रत्येक कावळा तसा बघेल. भाऊ हाच कावळा बघतोय बाकीचे बघत नाही असं नाही, प्रत्येक कावळा तसाच बघेल. म्हणजे कावळ्याचं बघणं, कावळ्याचा रंग, कावळ्याचं उडणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर त्या ठिकाणी सिस्टमॅटाइज ऑर्डर आहे. बरं, पुन्हा हे सगळं निसर्गाच्या नियमाने बांधील आहे. कावळा त्या निसर्गाच्या नियमाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. कावळा उडेल, पण किती उडेल? गरुडा इतका उडणार नाही. गरुडाची जी झेप आहे आणि गरुडाचं जे उडणं आहे तेवढा कावळा उडू शकत नाही. म्हणजे तो निसर्गाने पुन्हा बांधलेला आहे की ठराविक मर्यादेपर्यंतच तुला उडायचं, त्याच्या पलीकडे तू उडायचं नाही. कळलं की नाही? हे सांगायचा मुद्दा काय, हे सगळं निसर्ग नियमाने बांधील. पुन्हा कावळा त्याला कोण उडवतो का? नाही, तो आपणच उडतो, म्हणजे स्वयंचलित. बरं, तो स्वतःला नियंत्रित करतो, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, तो निसर्गता आहे आणि त्या ठिकाणी पद्धतशीर व्यवस्था आहे. म्हणून आपण परमेश्वर जर पाहायचा झाला तर निसर्गामध्ये जर तुम्ही त्याला पाहायला जर शिकलात तर तुम्ही जिथे पाहाल तिथे त्याला मग डोळे मिटून बसायला नको. ध्यान म्हणतात ना, ते करायला नको. मग तुमचं पाहणं हेच ध्यान. तुम्ही जिथे पाहाल ना तिथे तुम्हाला परमेश्वरच दिसेल आणि मग तुमचे हात आपोआप जोडले जाईल. आपोआप तुमचे हात जोडले जाईल. कावळ्याला पाहिलं तरी हात जोडले जाईल, चिमणीला पाहिलं तरी हात जोडले जाईल, कारण आपण ती सिस्टमॅटाइज ऑर्डर त्या ठिकाणी बघतो. मी सांगतो नेहमी, झाड, वृक्ष याला आपण म्हणतो. वृक्ष म्हणजे शंकराचा अवतार. आपल्याला ऑक्सिजन देतो आणि स्वतःकडे कार्बन ठेवतो. केवढा तो आपल्याला किती सहकार्य देतो, आपल्या जीवन जगण्यासाठी तो किती आपल्याला मदत करतो, हे जर आपण पाहिलं तर वृक्ष म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरानेच ते रूप धारण केलेलं आहे. म्हणून समुद्र, आकाशातला सूर्य, ते संबंध ग्रह त्याच्याभोवती फिरतात, पृथ्वी फिरते, हा सगळा प्रकार जर आपण जर पाहिला तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये जी नैसर्गिक व्यवस्था जी आहे ती व्यवस्था तुम्ही पाहायला शिका प्रत्येक ठिकाणी. आता आपण डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, तोंडाने बोलतो, पायाने चालतो. केवढं भाग्य आपलं आहे. डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जीवेने रस चाकितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाळ काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. किती सुंदर सांगितलंय बघा. आपण डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, तोंडाने बोलतो, पायाने चालतो, हाताने देतो घेतो, आपण झोपतो आणि उठतो. म्हणजे काय आहे बघा, तुम्ही जर बघितलं तर परमेश्वराचं स्मरण करण्यासाठी तुम्हाला कुठे वेगळं काही करावं लागत नाही. फक्त तुम्ही नुसतं कृतज्ञतेने त्याचं स्मरण जर केलं, चिंतन केलं तर तुम्ही खरोखरच देवाला ती भक्ती आवडेल. तोच ज्ञानी आणि तोच भक्त, असे जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते अगदी बरोबर आहे. की आपण आपल्या ठिकाणी सुद्धा बघू शकतो का आपलं हे शरीर म्हणजे नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था आहे, ऑटोमॅटिक आहे, सेल्फ रेग्युलेटरी आहे, निसर्गाने नियमाने बद्ध आहे. मग आपल्याचकडे आपण जरी पाहिलं तर हे मानवी शरीर म्हणजे नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था आहे. म्हणून आपल्या शरीराकडे पाहिल्यानंतर सुद्धा आपण शरीराला सुद्धा नमस्कार केला, कळलं की नाही, तो देवाला पोचतो. म्हणजे सांगायचा मुद्दा असा, कारण तो देव तिथेच आहे ना, त्याने ते निर्माण केलं आहे, ज्याने निर्माण केलं तो तिथेच आहे. आणि म्हणून हे शरीर जे आहे आपल्या डोळ्याला दिसतं, त्याचं चिंतन करायचं का जो दिसत नाही त्याचं चिंतन करायचं. म्हणून संत काय सांगतात की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. म्हणजे ह्या ओवीमध्ये जर ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं स्पष्ट शब्द सांगितलेला आहे, त्यांनी भूत हा शब्द वापरला, माणूस म्हटलं नाही.
जे जे दिसे माणूस असं नाही म्हटलं, जे जे भेटे भूत. आणि आता बघा भगवद्गीतेमधला श्लोक बघा, ईश्वर सर्व भूताना. बघा भूत मात्र आणि ईश्वरच सर्व भूतानाम. म्हणजे शब्द जर तुम्ही बघितले तर तुमच्या ध्यानात येईल की भूत मात्र. म्हणून भूत मात्र हा शब्द महत्वाचा आहे की ईश्वर फक्त माणसात आहे असं नव्हे, तर तो भूत मात्रामध्ये आहे. म्हणून पर्यावरणाला महत्व आहे, निसर्गाला महत्व आहे. आज लोक जागृत झालेत, आज लोकांना इतके जागृत झाले आहेत की पर्यावरण आपण जर पाळलं नाही, संरक्षण केलं नाही आणि निसर्गाचं आपण रक्षण केलं नाही तर उद्या मुंबईचं वाळवंट होईल. मुंबई काय विश्वाचं जगाचं वाळवंट होईल असं आज सांगितलं जातं. ज्याला आपण ओझोनचा पट्टा म्हणतात तो फाटलाय असं म्हणतात. कारण का, तर वातावरण दूषित झालेलं आहे, पोल्युशन फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्याला ओझोनचा पट्टा म्हणतात तो सुद्धा फाटला आहे. आणि तो जर फाटत गेला तर जग शिल्लक पण राहणार नाही. म्हणून पर्यावरण किंवा निसर्ग हे जे आपण शब्द वापरतो, हे आपण शब्द वापरतो आणि सोडतो, पण तसं ते नाही आहे. आपल्या साधू संतांनी, ऋषीमुनीने भगवद्गीतेमध्ये, उपनिषदामध्ये, वेदामध्ये हे सर्व आपल्याला जे सांगितलेलं आहे की भूतमात्रामध्ये परमेश्वर आहे, भूतमात्रामध्ये भगवंत आहे. पण आम्ही ते पर्सनल घेतलं. म्हणजे आम्ही त्याच्याकडे बघताना कसं बघितलं, एक मूर्ती म्हणून बघितलं किंवा एक व्यक्ती म्हणून बघितलं किंवा एक आकारात आम्ही त्याला बघण्याचा प्रयत्न केला विशिष्ट, आणि बाकीचं सगळं सोडून दिलं. त्यामुळे सगळा घोटाळा झाला. म्हणून जीवनविद्येने परमेश्वर कसा पाहायचा हे पाहायला आपल्याला शिकवलं. आणि हे जे पाहायला शिकवलं हे फार महत्त्वाचं आहे. सिस्टमॅटाइज ऑर्डर या पद्धतीने तुम्ही कुठेही बघा, घरामध्ये तुमची बायको बघा, सिस्टमॅटाइज ऑर्डर, वडील बघा, आई बघा, तुमच्या घरातली सगळी मंडळी बघा, सिस्टमॅटाइज ऑर्डर, तुमचा शेजारी बघा, सिस्टमॅटाइज ऑर्डर, समोरचं झाड बघा, सिस्टमॅटाइज ऑर्डर. म्हणजे तुम्ही जिथे पाहाल तिथे तुम्हाला पद्धतशीर व्यवस्था दिसेल. आणि पद्धतशीर व्यवस्था दिसल्यानंतर मनातल्या मनात तुम्ही तिथे हात जोडले पाहिजेत. परमेश्वरा तुझी लीला अगाध आहे असं म्हटलं पाहिजे. मला सांगायचा मुद्दा काय आहे, हे आपण करत नाही, कळलं की नाही. आणि आपण उगाचच कर्मकांडामध्ये गुंतलो. देवाची भक्ती करायची म्हणजे अभिषेक करा. मग कोण दुधाचा अभिषेक करतो, कोण मधाचा अभिषेक करतो. आणि अलीकडे तर मी असं ऐकलं की सोन्याचाही अभिषेक. मी गोव्याला गेलो होतो आणि मला कोणीतरी सांगितलं देवीला सोन्याचा अभिषेक केला. वा म्हटलं चांगलं आहे. म्हटलं सोन्याचा अभिषेक केला, आता ते सोनं सांभाळायला यांच्या नाकीने येणार. एक दिवस चोर येणार आणि ते सोनं घेऊन जाणार. सांगायचा मुद्दा असा, काहीतरी लोक करतात. सोन्याचा अभिषेक काय आणि दुधाचा अभिषेक काय. ते गरिबांना दूध मिळत नाही आणि हे दूध मूर्तीवर घालतात. हा कसला अभिषेक. ते सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्येला कर्मकांड मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की देवाची भक्ती करायची असेल ना, 2 हात आणि मस्तक, 2 हस्तक आणि 1 मस्तक एवढं पुरे. आणखी देवाची भक्ती करायला काही लागत नाही. काही म्हणजे अक्षरशः काय लागत नाही. तुमचे 2 हात आणि मस्तक तुम्ही वाकवलं आणि कृतज्ञतेने देवाचं स्मरण केलं की देव तुमच्यावर प्रसन्न होतो. म्हणून सांगायचा मुद्दा असा की परमेश्वराला पाहायचा कसा, कोठे, हे एकदा तुम्हाला लक्षामध्ये आलं की मग तुमचं चिंतन वेगळं तुम्हाला करायला नको, आपोआप चिंतन व्हायला लागतं. तुम्हाला देवाबद्दल प्रेम वाटायला लागतं, देवाबद्दलची गोडी वाटायला लागते, भक्ती वाटायला लागते, प्रीती वाटायला लागते. आणि म्हणून एका जनार्दनी प्रेमाची गोड अनुभवी सुरवाड जाणताती असं एके ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात. आणि दुसऱ्या ठिकाणी काय म्हणतात, हे त्रैलोक्य अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. किती सुंदर सांगितलं. तेव्हा परमेश्वराची ईशचिंतन कसं करायचं, शुभचिंतन कसं करायचं, हे आपण जर नीट लक्षामध्ये घेतलं तर ईशचिंतन आणि शुभचिंतन ह्या दोन्हीला